गोहत्या रोखण्यात अपयश. 26 जानेवारीला नांदेडमध्ये 94 गोरक्षकांचे आंदोलन. गोहत्या थांबावी म्हणून महाराष्ट्र शासनाने गोसेवा आयोगाची स्थापना केली, परंतु अद्याप महाराष्ट्र शासन व गोसेवा आयोग गोहत्या थांबविण्यात अयशस्वी ठरले आहे. तसेच गोमाफियावर मोक्का लावण्याचा निर्णय शासनाने घेतला, परंतु अद्याप त्यामध्ये कार्यवाही झाली नाही. उलट गोरक्षकांवर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. याविरुद्ध नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी 94 गोरक्षक कार्यकर्त्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये जे सुरू असलेल्या गोहत्या आणि गोहत्येसाठी तस्करी या विरोधामध्ये 26 जानेवारी 2026 रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. त्या संबंधीचं पत्र आता आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे. कारण यापूर्वी देखील आम्ही वारंवार पत्रव्यवहार प्रशासनासोबत केलेला होता, परंतु दुर्दैवाने आज तागायत गोहत्या आणि गोहत्येसाठी होत असलेल्या तस्करीमध्ये काही एक बदल झालेला दिसून येत नाही. शिवाय जे आताचा प्राणी संरक्षण अधिनियम कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा होणे अपेक्षित होती. नंतर मागच्या तिन्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आमदारांनी या गोहत्येच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते. त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये उत्तरादाखल मोक्का कायद्याच्या अंतर्गत या गोतस्करांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिलेले होते. परंतु मोक्का कायद्याच्या व्याख्येमध्ये ती तरतूद नसल्यामुळे आज पोलीस या मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करू शकत नाही. ही वास्तविकता आहे.